धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश. धडक कारवाईला सुरुवात. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या धोकादायक इमारतींवर निष्कासन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्री मंगेश चितळे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवरती आज उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी विभाग प्रमुख सदाशिव कवठे यांच्यासोबत चारही प्रभागातील धोकादायक इमारतींची पाहणी केली. पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती, घरे कोसळून जीवित व वित्तहानी झाल्याची घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण 79 धोकादायक इमारतींपैकी 47 इमारतींवर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. तसेच राहिलेल्या धोकादायक इमारतींमधील वीज व पाणी पुरवठा बंद करण्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान प्रभाग समिती ड पनवेल अंतर्गत बाळसराफ चाळ सिटी सर्वे नंबर 289 पोदी नंबर 2 नवीन पनवेल धोकादायक घोषित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने या धोकादायक चाळीस रिक्त करून निष्कासित करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. महानगरपालिका अधिनियम 1949चे कलम 268 पोट कलम 5 मधील तरतुदीनुसार पोलीस प्रशासनाच्या मदतीने चाळ रिक्त करून आज पनवेल महानगरपालिकेमार्फत या चाळीवर प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी निष्कासन कारवाई करण्यात आली. तसेच नुकतीच प्रभाग समिती ड पनवेलमधील ठाणा नाक्याजवळील धोकादायक बंगल्यावर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. ठाणा नाका रोडवरील पनवेल महानगरपालिकेच्या धोकादायक झालेल्या स्टाफ क्वार्टरवर तोडक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर टपाल नाक्यावरील बुऱ्हाणी मंजिल या 3 मजली धोकादायक इमारतीवर निष्कासन कारवाई सुरू आहे. महामुंबईसह संजय कदम, पनवेल.